हॅलो, नमस्कार. आज आपण मटर पनीर ही रेसिपी पाहणार आहोत. त्यासाठी आपण कढईमध्ये तेल गरम करून घेतलेले आहे आणि मी इथे फ्रेश पनीर घेतलेले आहे. त्याचे छोटे-छोटे पीसेस करून ते तेलामध्ये घालून त्याच्यामध्ये लाल तिखट, हळद, मीठ आणि किचन किंग मसाला घालून थोडा वेळ 2 ते 3 मिनिट तळून घेतलेले आहे. आता ते एका बाउलमध्ये काढून त्याच तेलामध्ये मी इथे वाटाणा वाफवून घेतलेला आहे. वाटाणा लवकर शिजत नाही त्यासाठी आपण तो 3 ते 4 मिनिट इथे वाफवून घेणार आहोत. त्यानंतर वाटणमध्ये आपण इकडे 2 ते 3 टोमॅटो घेतलेले आहेत. आलं, लसूण घेतलेलं आहे. 2 ते 3 कांदे इथे मी भाजून घेतलेले आहेत आणि या सर्वाची मिक्सरमधून पेस्ट करून घेतलेली आहे. आता मी इथे मटर बाहेर काढून घेतलेले आहेत. त्यानंतर त्याच तेलामध्ये मी तेजपत्ता घालून आपण इथे जे वाटण करून घेतले आहे ते मी इथे गरम तेलामध्ये काढून घेणार आहे. तर कढईमध्ये घालणार आहे. त्यानंतर त्यामध्ये हळद, लाल तिखट, गरम मसाला, किचन किंग मसाला हे सर्व घालून तेल सुटेपर्यंत 5 ते 7 मिनिट मीडियम आचेवर इथे मी हा मसाला परतून घेतलेला आहे. आता 5 ते 7 मिनिटानंतर मसाला छान परतून झाल्यावर त्यामध्ये मी इथे वाटाणा आणि पनीरचे पीसेस घालून थोडं पाणी घालून गरजेप्रमाणे मीठ इथे मी घातलेलं आहे. त्यानंतर मी इथे अर्धी वाटी दूध त्यामध्ये घातलेले आहे. दूध किंवा मलई असेल तरीही तुम्ही घालू शकता. त्यानंतर मी झाकण ठेवून इथे 5 ते 7 मिनिट इथे उकळवून घेतलेले आहे. तुम्ही पाहू शकता. मीडियम फ्लेमवर आपण इथे हे शिजवून घ्यायचं आहे. त्यानंतर त्यावर कसुरी मेथी आणि कोथिंबीर घालून थोडा वेळ परतवून घ्यायचं आहे. आता त्यावर मी बटर घालून 2 ते 3 मिनिट इथे वाफवून घेतलेलं आहे. तुम्ही पाहू शकता. अशा पद्धतीत आपली मटर पनीर ही रेसिपी तयार आहे. नक्की ट्राय करा आणि तुम्हाला माझी रेसिपी आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा.